त्यानंतर देवेन आमच्या समवेत असणार आहेत. टाइमर इथे मात्र ऑन होतोय. यस, दोन्ही संघाला टाइमर असणार आहे. 3 षटक आपल्याला 15 मिनिटांमध्ये उरकायचे आहेत. मान्य श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ व गावदेवी जोहे आयोजित अटल करंडक 2025 मध्ये उपस्थित सगळ्या मान्यवरांचं, अतिथीगणांचं, प्रेक्षक वर्गांचं, गुणी अशा सगळ्याच खेळाडूंचं आणि त्याचप्रमाणे यस, पहिला बॉल पडल्यानंतर टायमिंग ऑन होईल. सध्या 20 वाजून जवळजवळ 8 वाजून 19 मिनिटं झाली आहे. आपण जरूर इथे मात्र पाहूया, इथे मात्र सामन्याला सुरुवात होईल तसं टायमर सुद्धा ऑन होईल. अटल करंडक 2025 हा प्रकाश झोतातील पहिला सामना आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला आलाय. तुम्ही पाहत आहात, तुम्ही निहारत आहात अटल करंडक 2025. जरूर भारतीय जनता पार्टी आणि भारताचे माजी पंतप्रधान माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या या स्वर्गीय निमित्त अटल चषक 2025 आहे हा सामना सुरू होतोय. तुषार वर्तक अँड नॉन स्ट्रायकिंगला आपण बघतोय सागर. सामन्याला इथे सुरुवात होतोय. पहिला बॉल इथे फेकला जाईल. पंचांच्या अगदी आपण बघतोय उजव्या दिशेने राऊंड द विकेट उजव्या हाताचा फलंदाज तुषार वर्तक, ज्यांनी अलिबागचा क्रिकेट खरं तर गाजवलंय. 33 नंबरची जर्सी परिधान केली आहे. भालगावचा हा सुपुत्र आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. टायमर ऑन केला जातोय. सामन्याला सुरुवात होतोय. 8 वाजून 20 मिनिटं झाली आहेत. येस, लेट्स स्प्रेड द क्रिकेट. पहिला बॉल, ओहो जलद गतीने फेकलेला बॉल. गुडलेन स्पॉट वरून बॉल उचली घेतोय, जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पहिला बॉल इथे निर्धाव फेकतोय गोलंदाज आपण बघतोय मयूर म्हात्रे. जितवाई जिते बी संघाकडून आज पहिल्या गोलंदाजीसाठी आलाय. पॉवरफुल गोलंदाज आहे. याही गोलंदाजाला खरं तर इथे मात्र ओळखीची गरज नसणार आहे, कारण याही गोलंदाजाचा बोलबाला अखंड या तालुक्यामध्ये राहिलाय. यावेळचा बॉल अजून एक चांगला दर्जेदार चेंडू, परंतु पडल्यानंतर इथे मात्र आपण बघतोय की ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा आणि इथून मात्र पंचांनी इथे मात्र दंडात्मक कारवाई. पहिली धाव एक अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये वाईट धावसंख्या धावफलकावरती सिंगल इथे येतोय. श्री गणेशा इथे मात्र शर्वरी 11 भाल या टीमच्या वतीने करताना पाहतोय. 2 बोथ ऑफ टीम्स आपण बघतोय, भाल टीम्स आणि त्याचबरोबर ती आमची जिते टीम्स. आणि भालगावाचा जर विचार केला तर आपण बघतोय खारेपाट विभागातील अगदी शेवटचं टोक, पेण तालुक्याचं अगदी शेवटचं टोक म्हटलं तरी चालेल, कारण तिथून मात्र भाल नंतर आपल्याला अथंग अरबी समुद्र पाहायला मिळतो आणि पुढे जाऊन मुंबईची दिशा मार्गस्थ होत असते. आणि खरं तर भाल आणि मोठे भाल ही गावं या खारेपाट विभागातील मोठी गावं आहेत, मोठी लोकसंख्या असलेली गावं आहेत. जरूर त्याचा उल्लेख पुढे करूया. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मयूर म्हात्रे मार्गस्थ होते. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. चांगला बॉल होता. याही वेळेला चांगल्या टप्प्यावरचा तिथे क्षेत्ररक्षक आला होता. चांगला ड्राईव्ह तिथे पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता. तिथे सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल असं वाटलं होतं की बॉल जर तिथे पकडला गेला असता तर तिथे धोका निर्माण झाला असता, परंतु दोन्ही फलंदाज एका बाजूला तुषार आणि सागर या दोघांवरती स्वतःवरती चांगला विश्वास होता. सागर एक हार्ड हिटर फलंदाज आहे. पेठ तालुक्यामध्ये या खेळाडूचं नाव आहे. टेनिस क्रिकेटमध्ये खरं तर या खेळाडूने आपला बोलबाला ठेवलाय. डावखुरा हाताचा हा फलंदाज आहे. लेफ्टी अँड रायटी कॉम्बिनेशन सातत्याने आपल्याला भाल टीम्स मध्ये, शर्वरी 11 टीम्स मध्ये पाहायला मिळेल. जसं डावकरा फलंदाज आलाय, क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. आपण बघतोय फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर आपण पॉइंट मध्ये एक शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. विकेट किपरच्या अगदी लगत शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय वाईडिश लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक मयूर म्हात्रे हाताळतोय. यावेळचा बॉल होता, खोल टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढावा लागला. थोडी मशक्कत करावी लागली होती. फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी इथे मयूरकडून होताना दिसतोय. वेग ही त्याची ओळख आहे आणि अतिशय वेगाने इथे मात्र प्रत्येक चेंडू तो फेकतोय. आणि विशेष म्हणजे टप्प्यावरचा, अचूक टप्प्यावरचा चेंडू आपल्याला प्रत्येक पाहायला मिळतोय. एक वाईट सोडला आणि एक धाव सोडली तर 2 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा सागर मयूर या गोलंदाजीचा सामना. चांगला चेंडू होता. तिथे मात्र एज साठी इथे जोरदार अपील करण्यात आली होती. सागरकडे या
चेंडूसाठी सुद्धा प्रतिउत्तर नव्हतं. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि ही चेंडू निर्धाव गेला होता. पाहतोय आपण 3 चेंडू या षटकामध्ये निर्धाव फेकलेत. पहिला चेंडू निर्धाव आला होता, त्याच्यानंतर लगातारचा चौथा आपण बघतोय, तिसरा आणि चौथा चेंडू सुद्धा निर्धाव आलाय. मयूर म्हात्रेच्या या गोलंदाजीवरती जरूर कौतुक करावं लागणार आहे जितू आई जिते बी टीम्स. यावेळेचा लोअर फुलटा चेंडू होता, गॅप मध्ये आहे, तिथून मात्र वाईडिश लॉंग ऑफ आणि मिड ऑफ मधून बॉल चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. दणदणीत चौकार, पहिला चौकार या सामन्यातला आपल्याला पाहायला मिळतोय. बघतोय आपण 6 धावसंख्या धावफलकावरती आहे. फुलटॉस चेंडू होता, इथे सुद्धा एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये दन 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 नक्कीच इथे मैदानाच्या गवताच्या गाली चाला गुदगोळ्या करत बॉल चालला सीमारेषा पार. मिळतील धावा 4-4-4. एनर्जी टिकवणं खूप गरजेचं असतं आणि आज खरं तर ही तिसरी रात्र आहे. आपण बघतोय आता इथे मंत्र बंधनाचं बंधन इथे संपलेलं आहे आणि पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात होतोय आणि सौरभ म्हात्रे पुन्हा एकदा बघतोय आपण गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. राऊंड द विकेट उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पंचांकडून इथून बघतोय अगदी हाईट फॅक्टर होता, उंच उडवला, अतिरिक्त उचली बॉलनी घेतली आणि बॉल मात्र जाऊन यष्टीरक्षकाकडे जाऊन विसावते. परंतु इथे बघतोय वाईट धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल, सिंगल ऍड केली जाईल. पहिल्या षटकामध्ये मयूरने सुद्धा दुसरा चेंडू वाईट फेकला होता. इथे सौरभने पहिला चेंडू आपटी बॉम्ब फेकला परंतु अतिरिक्त उसळी आणि तिथे मात्र वाईट धावसंख्या धावफलकावरती आली आहे. सिंगल इथे कंप्लीट होतोय, धावफलकावरती 11 धावसंख्या जमा होतोय. यावेळचा बॉल बॅक टू द ड्राईव्ह, मागे चाललाय बॉल वाईडिश लॉंग ऑफ मध्ये, डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. वेगाच्या अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना सौरभ म्हात्रेला बघतोय आपण. पहिला षटक मयूरने फेकला होता, 10 धावसंख्या धावफलकावरती खर्च केल्या आणि तिथे मात्र आपण बघतोय दुसरा षटक सौरभ म्हात्रे यांनी फेकताना दिसतोय. जितू आई जिते. खरं तर जितू आईच्या कृपा आशीर्वादाने नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी आमची जितू आई आणि या माऊलीच्या कृपा आशीर्वादाने बसलेला हा आपला बघतोय आपण जिते परिसर आणि जिते परिसरातील असलेली ही टीम जितू आई जिते बी टीम्स. यावेळेचा पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज सागर साठी एक स्ट्रोक झोन पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न खरं तर मला वाटते सौरभचा होत असताना दिसतोय. स्ट्रोक रेंज पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळेच तो का होईना अगदी स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करताना दिसतो. वाईट धावसंख्या धावफलकावरती सिंगल ऍट 13 धावसंख्या धावफलकावरती आले. सौरभच्या षटकातील हा दुसरा चेंडू वाईट आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली खरोखर परंतु धावफलकावरती सध्या 13 आहेत. चांगला फटका इथे मात्र एक्झिक्यूट करतोय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये येतोय बॉल, पुढे सरसावतोय. तिथे मात्र बघतोय आपण डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, खूप लांबची धाव तो धावून आला होता.
सिंगल कंप्लीट झाली आहे, दुसरे धावचा प्रयत्न नाहीये, तुषारने थांबवलंय कारण तुषारला माहिती आहे 4 षटकांचा खेळ आहे. पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात, पहिल्या षटकामध्ये आपल्याला 10 धावसंख्या आल्यात. इथे महत्वाचे आहे विकेट टिकवणं कारण येणारे अजून 2 षटक बाकी आहेत आणि सागर सारखा हार्ड हिटर फलंदाजाला स्वस्त्यात बाद करणं तुषारला आता मान्य नाहीये. सिंगल कंप्लीट 14 धावसंख्या धावफलकावरती आहे. उजव्या हाताचा फलंदाज आता मात्र तुषार वर्तक मैदानावरती दाखल झालाय. ज्या तुषारने खरं तर 3 चेंडूचा सामना केलाय, 2 धावा जरूर संघासाठी दिलाय. सौरभ समोरच्या दिशेने यावेळेचा बॉल खेळून काढला, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोचत होता तिथे पण नाहीये. असं वाटलं होतं की तो इथे मात्र कॅच पकडू शकेल परंतु थोडासा चेंडू मागे राहिला आणि क्षेत्ररक्षकाची इथे मात्र हुशारी पाहायला मिळाली. जिथे चेंडू पडला थोडा मागे गेला, चेंडूला पकडलं परंतु इथे सिंगलला केले डबल मध्ये कन्वर्ट आणि 2 धावा पूर्ण केल्यात. बघा आमचे वाशिवबा क्रिकेट संघटनेचे हॅट्रिक अध्यक्ष आदरणीय गणेशजी म्हात्रे साहेब यांच्याकडून सुद्धा दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. नितीनजी वर्तक साहेब यांच्याकडून सुद्धा आल्यात, बबलू म्हात्रे यांच्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. फुल टॉस बॉल खेळून काढलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि बघतोय आपण पॉइंटच्या मधून फटका, बॉल चाललाय आर पार, सीमारेषा पार, मिळतील धावा 4-4-4. लढुनी राजा तुम्हीच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून तुम्हीच लावले हल्ले. जन्म जिजाऊ पोटी घेतला तुम्ही आणि खऱ्या अर्थानं तुम्हा शिवछत्रपती आज खऱ्या अर्थानं तुम्हाला आमचा मानाचा मुजरा असणार आहे. यावेळचा फुलटॉस बॉल बॅक टू द बॉल ड्रायव्हिंग बाटे चाललाय चांगला, इथे मात्र फटका एक्झिक्यूट केलाय वाईटिश लॉग अप मध्ये. ऑफ ड्राईव्हचा फटका होता, सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं आहे, जिथे जिथे बॉल जाते तिथे तिथे क्षेत्ररक्षण आहे कारण आपण बघतोय फक्त एकच धाव अशी होती की तिथे आपण डबल घेतले, बाकीच्या याच्यामध्ये 2 चौकार लागलेत खरं परंतु धावफलकावरती आता पाहतोय आपण 21 धावसंख्या धावफलकावरती आहे. मोठी धावसंख्या इथे उभारी घेतोय जितोय, जिथे संघाला अजून कोणत्याही प्रकारचं इथे विकेट मिळालं नाहीये, त्यामुळे येणाऱ्या काही चेंडूंमध्ये मोठी धावसंख्या येईल असं वाटतोय. पुढे सरसावलाय परंतु इथे मात्र फटका एक्झिक्यूट करत असताना मात्र इथे मात्र सागर सारखा चांगला मोहरा बाद होतोय, बॅक टू द डग आउट होतोय. येस सर, येस. बघा डगआउट मध्ये ज्या चेअर ठेवलेल्या आहेत तिथं फक्त फलंदाजाने बसायचं, बाकीचे बसले ते खाली उतरा. जे बाकी खाली ना तुम्ही चेअर मध्ये बसा, कुठेतरी हे करू नका, सहकार्य करा सर्वांनी. बाकी उतरा मित्रांनो, राग मानू नका. युट्यूब आहे, लाईव्ह आहे, कॅमेरा मारल्यानंतर ते विचित्र दिसेल, त्याच्यामुळे तुम्ही चेअर मध्ये बसा. 11 चेअर वरती घ्या, खेळाडू चेअर मध्ये बसा. धन्यवाद. जरूर सर, नक्कीच आपण बघतोय की खेळाडूंसाठी जे व्यासपीठ बनवले त्या व्यासपीठावरती त्यांना बसू द्या आणि आतमध्ये जरूर बसून घ्या, बसण्याची व्यवस्था जरूर केलेली आहे. आपण बघतोय की इथे मात्र चाललेला सामना शर्वर 11 भाल विपक्ष जितवाई जिते बी. जितवाई जिते संघाने इथे नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं शर्वर 11 भाल संघाला. आणि बघतोय आपण दुसऱ्या षटकाचा शेवटच्या चेंडूवरती इथे मात्र सागर सारखा मोठा मोहरा डावकरा फलंदाज बाद झाला. वाईडिश मिड विकेट मध्ये आपण बघितलं होतं तिथे कॅच पकडली होती, अरुण तिथे होता आणि अरुणने कॅच पकडली. चांगला मोहरा बाद झाल्यानंतर थोडंसं बॉदरेशन मध्ये बाल टीम्स आहे परंतु नंतर मात्र राहुल म्हात्रे आलाय. राहुल म्हात्रे सारखा खेळाडू आहे, तोही हार्ड हिटर फलंदाज आहे परंतु आता संघाला सावरणं गरजेचं असणार आहे. विशाल गायकवाड गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या नंबरचा, यावेळेला चांगला फटका एक्झिक्यूट केलाय परंतु एका हाताने अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. कॅच जरूर ड्रॉप झाले परंतु काय एफर्ट्स आहे, कौतुक करावं लागणार आहे. तिथे आपण बघतोय अरुणच तिथे आहे, ज्या अरुणने सागरची कॅच पकडली होती आणि बघतोय आपण तिथे की खूप चांगल्या पद्धतीने पुढे सरसावला, बॉल एका हाताने तिथे थांबवून ठेवलं, त्याला माहिती आहे कॅच होऊ शकत नव्हती आणि तिथे बघतोय आपण 2 धावा कंप्लीट झाले. धावफलकावरती 23 धावसंख्या धावफलकावरती आहे. तुषार प्रयत्न करतोय परंतु इथे तुषारला माघारी परतण्यामध्ये इथे पाहिलं आपण, असं वाटलं की तुषारला माघारी जावं लागेल परंतु नाही, तिथे क्षेत्ररक्षक होता, आपण पाहिलं सूरज होता तिथे आणि सूरजने अगदी साधं झेल तिथे सोडलेला आहे. आणि क्रिकेट मधली जीवदानं ही महागत ठरत असतात आणि त्याही तुषार वर्तकचा हा कॅच ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये आपलं वेगळं नाव निर्माण केलंय.
एक टेनिस क्रिकेटचं वलय त्याच्या भोवती आहे. मी सातत्याने सांगत असतो की बालगावमध्ये जरी असला जन्माला असला तरी सुद्धा अलिबाग क्रिकेट त्यांनी गाजवलंय. खरं तर सिमेंटच्या पिचमध्ये खेळवरती त्याचा खूप चांगला दांडगा अनुभव आहे आणि इथे मात्र आपण बघतोय 2 धावा कंप्लीट झाल्यात. 25 धावसंख्या धावफलकावरती आहे. यावेळचा फटका चांगला आहे परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत होता. हाताला चटका आणि बोटाला झटका देत बॉल आर पार सीमारेषा पार. छत्रपतींचा छावा मिळतील इथे 6 धावा. सूरजने दिलेलं जीवनदान आणि नंतर मात्र ठोकलेला षटकार. सूरजला आता आठवत असेल की आपण कॅच ड्रॉप केली होती की तुषार सारख्या फलंदाजाला बाद करण्याची संधी होती. धावफलकावरती आली होती. 31 धावा धावफलकावरती आहेत. यावेळचा मोठा फटका परंतु पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. संधीचं सोडणं आता करावं लागेल सूरजला आणि इथे मात्र सूरजने पकडलाय कॅच आणि तुषार नाऊ बॅक टू द डगआउट. गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया. धगधगता सूर्य झुकतो जिथे आम्ही वंदितो प्रभू शिवराया. पुन्हा एकदा या मॅचच्या निमित्तानं या क्रीडा नगरीमध्ये खरं तर पुन्हा एकदा शिवरायांचा जय जयकार होताना पाहतोय आपण. कारण शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानंच ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. खरं तर या स्पर्धेचं कौतुक असणार आहे कारण आपण अनेक वेळेला कविराज बघतो की कुणाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्पर्धा येत असतात, कुणाच्या खरं तर स्मरणार्थ स्पर्धा येत असतात. परंतु बाल गुड्डू साहेबांनी म्हटलं होतं की माझी स्पर्धा येणार आहे आणि गावदेवी जोहे ज्या जोहेच्या सर्व ग्रामस्थांनी जो स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न खरं तर सत्यात उतरलेलं आहे. 19 फेब्रुवारी रोजी स्पर्धा या स्पर्धेला सुरुवात झालं आणि पाहता पाहता तिसरी रजनी आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र सेकंड विकेट डाऊन झाले आणि धावफलकावरती धावफलक लागल्यात. आपण बघतोय 31. तुषार वर्तक माघारी गेलाय. जरूर सूरजने कॅच पकडलाय. तिथे नवीन फलंदाज इनेट नंबर 4 वरती आलाय साईश्वर म्हात्रे. खरं तर हाही खेळाडू खूप चांगला खेळाडू आहे आणि टेक्निकल क्रिकेटमध्ये त्याच्यामध्ये त्याला मांडलं जातं. पुस्तकी फटके त्याच्याकडे आहेत. यावेळचा बॉल होता अगदी आपण बघतोय फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट मिड विकेट मध्ये बॉल पुढे सरसावतोय. आपण बघतोय तिथे शुभम तिथे आला आहे आणि त्यांनी पकडले तिथे आणि जोपर्यंत तो फेकी करील सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. आता पार्टनरशिप बिल्ड करणं महत्वाचं आहे कारण सलामीची जोडी ज्यावेळेला तुषार वर्तक आणि सागर मात्र खेळत होता त्यावेळेला धावफलकावरती थोडंसं पाहिलं होतं की धावसंख्या हाय होत होती. आता मात्र आघाडी चोटी मैदानाच्या बाहेर गेली तर राहुल इनेट नंबर 3 आणि साईश्वर म्हात्रे हे मैदानावरती आहेत. समोर आहे राहुल. यावेळचा बॉल फास्ट अँड फ्युरियस होता. राहुलला काही समजू शकला नाहीये. बॅट फक्त हवेमध्ये भिरकावली गेली. डॉट चेंडू आलाय. इथे मात्र आपण बघतोय विशाल गायकवाड. खरं तर विशालला एक महत्वाची विकेट या स्पेल मध्ये मिळाली होती आणि आपण बघतोय तिसरं षटक पाहता पाहता इथे समाप्त होतोय आणि 12 मिनिट आणि 26 सेकंदामध्ये आपण बघतोय की इथे मात्र तिसरं षटक संपलंय. म्हणजे आपण 15 मिनिटाचा अवधी दिला होता. जिथे बी संघालीचं कौतुक करावं. येस दादा. यस सुहास भाई. याच वेळी आपल्या मंचाकडं अगदी एक जबरदस्त लेजंड खेळाडू ज्यांनी भरपूर क्रिकेट खेळलाय आणि ज्यांच्याकडे मराठीचा दांडगा अभ्यास आहे, त्यांच्याकडे अनेक रेकॉर्ड आहे, असे सन्माननीय आपले खारपाळे गावचे सुपुत्र आणि आमचे तुमचे सर्वांचे मोठे बंधू आदरणीय जितेंद्र पाटील सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मोस्ट आम्ही गावठी जोहे व माननीय श्री वैकुंठराव पाटील मित्र मंडळ अटल करण चस्कामध्ये 2025 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच सर. जितेंद्र पाटील सर खरं तर आम्ही त्यांच्या बरोबर ती समालोचन करण्याची संधी मिळाली. अनेक खूप जुने क्रिकेटचे अनुभवी आहेत आणि ज्या वेळेला आमच्या बरोबर ते असतात त्या वेळेला आम्हाला जुने क्रिकेटची सर्व आठवण घेतो. खरं तर आमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून ते क्रिकेट खेळतायत आणि जरूर सरांचं इथे कौतुक असणार आहे. सर या मोस्ट वेलकम. अर्पुनीय भाव सोमनांचे प्रेम भरे स्वागत आपले जरूर या मंचकावरती असेल. थोड्या वेळात जरूर आपण त्यांच्याबरोबर जोडले जाणार आहोत. यावेळेस मात्र आपण बघतोय 4थ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय आणि नेक्स्ट मॅच वीर हनुमान तांबडशेत विपक्ष जय हनुमान स्टार वलक दोघांनाही कॉल असणार आहे.
यावेळचा बॉल होता इथे मात्र कीपरला बीट करून मागच्या विकेट कीपरला बीट केलंय आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मधून दन 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 चौकार. षटकार ठोकले तर नक्कीच 1111 रुपये भरत मात्र यांच्याकडून दिले जाणार आहेत. दोन्ही प्लेयर साठी असणार आहे. लेग बाईचा हा चौकार पाहायला मिळाला. इथे मात्र समजदारी पाहायला मिळाली परंतु क्षेत्ररक्षक तिथे होता. तिथे मात्र चेंडूला पकडलंय आणि जोपर्यंत फेकी करील तोपर्यंत तिथे सिंगल कंप्लीट झाली आहे. धावफलकावरती आता सध्या झाले 37 धावसंख्या. खरं तर जितवाई जिथे बी संघाच्या कर्णधाराने आम्हाला सांगितलं होतं मगाशी ज्यावेळेला मुलाखत झाली होती 35 धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल परंतु 35 धावा इथे कंप्लीट होऊन 37 झालेल्या आहेत. राहुल यावेळचा बॉल फास्ट अँड फ्युरियस समोरच्या दिशेने मैदानाची घासत पुढे चाललाय ग्राउंडच्या दिशेने. इथे धोका निर्माण झालेला आहे आणि पवार सरांचा निर्णय इथे आलेला आहे. येस नो डाऊट अबाउट दॅस OUT आउट. राहुल इज बॅक टू द डग आउट. ओम साई राम. शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. आणि बघा साई बाबांचं हा सुंदर असा गाणं इथे आमच्या DJ मास्टरने इथे वाजवलेलं आहे. खरं तर सध्याची स्थिती आपण बघतोय 38 धावसंख्या धावफलकावरती आहेत. आपण बघतोय शर्वरी 11 भाल हा संघ इथे प्रथमतः फलंदाजी करताना शेवटच्या षटकामध्ये आलेला आहे. देमाय धरणीठाय अशी परिस्थिती खरं तर मैदानावरती असते. अमर म्हात्रे इनेट नंबर 5 वरती आलेला आहे आणि तो खेळण्यासाठी सज्ज झालाय. बॅटची इनरेज घेऊन बॉल मागे चालला. यष्टीरक्षक तिथे होता. चांगली भूमिका यष्टीरक्षकाची तिथे पाहायला मिळतोय. जयेश तिथे आहे. आपण बघतोय 11-5-7 अशी जर्सी परिधान त्यांनी केली आहे. त्याची भूमिका महत्वाची असणार आहे कारण फास्ट फ्युरियस बॉलला तो अडवण्याचा प्रयत्न करतोय. अमर 17 नंबरची जर्सी परिधान केलाय. समोर आहे प्रथमेश. इथे मात्र दांडी गोल दांडी गोल दांडी गोल गट्यार काळजात घुसली. संघाची कारण आपण बघतोय राहुल मात्र गेल्यानंतर आपण अमर आला आणि अमरच्या नंतर जाण्याने आता मात्र निखिल म्हात्रे नेट नंबर 5. आपण पाहिलं होतं की मगाशी संघाचा कर्णधार राहुल म्हात्रेने सांगितलं होतं की प्रतीकची आम्हाला कमतरता जरूर भासेल परंतु प्रतीक नाहीये. ते निखिल म्हात्रे ऑन स्ट्राईक. यावेळचा बॉल फटका चांगला आहे. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह परंतु तिथे बघा तिथे आपण बघतोय अरुण आहे आणि अरुण असं कॅचेस सोडत नाहीये आणि इथे पकडलाय झेल आणि संपलाय आल्या आल्या निखिल म्हात्रेचा खेळ. उपस्थित राहिला नाही तर आयोजक जे काही निर्णय देतील जेव्हा जी काही पॅनल्टी देतील त्या पॅनल्टीला तुम्हाला समोर जावं लागणार आहे. त्यामुळं
इथे बघा इनिंग आम्ही 15 मिनिटा 20 मिनिटाचा टार्गेट दिला होता, परंतु 16 मिनिट आणि 19 सेकंदामध्ये कविराज इथे मात्र आपण इनिंग संपवलेली आहे. त्यामुळे जितवाई जिते बी संघाचं जरूर कौतुक असणार आहे. सो नेक्स्ट मॅच वीर हनुमान तांबडशेत विपक्ष जय हनुमान स्टार वलक. दोन्ही संघाला विनंती असेल की आपण कुठे असाल तर लगेच इथे यायचं आहे आणि नाणेफेक करून घ्यायचं आहे. बघा स्टार वलक वर्सेस तांबडशेत दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. एक इनिंग संपलेली आहे. जर आपण टॉस साठी हजर राहिलात नाही तर सामना पेनल्टी मिळेल तुम्हाला, याची दक्षता घ्या. कुठलाही संघ जर उपस्थित असेल त्या कॅप्टनला टॉस विन दिली जाईल याची दक्षता घ्या. मग जर वलक संघाचा कॅप्टन इथं आला असेल आणि तांबडच्या संघाचा आला नसेल तर मग वलक संघाला नाणेफेक दिली जाईल, आणि जर तांबडच्या संघाचा कॅप्टन आला असेल तर तांबडच्या संघाला नाणेफेक दिली जाईल. लक्षात घ्या. जरूर जरूर. आता मात्र आयोजक अग्रेसिव्ह झालेले दिसतात आपल्याला, कारण वेळेचं बंधन खूप महत्वाचं असतं. आणि जरूर अटल करंडक 2025 म्हटलं की गावदेवी जोहे संघाचं आयोजन, आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमचे बालगुड्डू साहेब असतील, आतिश म्हात्रे असतील, आमचे बंटी दादा म्हात्रे असतील, अभिजित मुकल असतील, महेश घरत असतील, आमचे प्रभाकर घरत असतील, भूपेंद्र पाटील असतील, निकेश पाटील असेल, रोशन पाटील असेल, रुपेश मोकल असेल. ओके ओके थांबवा. सामना थांबवायचा आहे. चला दोन्ही संघाच्या बघा कर्णधारांनी गोट्यादादाशी संपर्क साधायचा आहे, नाहीतर सामने चालू होणार नाहीये तिथे पुढे. चला स्टार वलक संघ आणि तांबडशेत संघ आपण टॉस साठी हजर राहायचं आहे. कारण काल बघा 6:15 वाजले शेवटचा सामना संपेपर्यंत. त्याच्यामुळं आज कुठल्याही प्रकारे आम्ही घाई करणार नाही, कारण हा जो सर्व जो चालू आहे तो डिझेलवर चालू आहे, अर्थात जनरेटर चालू आहे. इथं लाईट व्यवस्था नाही याची दक्षता घ्या. दोन्ही संघाला विनंती असेल, वलक संघ आणि तांबडशेत संघ टॉस साठी लगेच हजर. बघा इकडे तांबडशेत संघ उपस्थित, वलक संघ आपले प्लेयर आहेत ना सगळे. ना आपण टॉस करून घ्या. हा टॉस करून घ्या. हॅलो. चला जर आयोजकांबरोबर ती आपलं बोलणं झालं असेल तर सामन्याकडे वळणार आहोत आपण. गोट्या दादा पुन्हा एकदा अटल करंडक 2025 मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. खर तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वरुण रांगडा दणकट गाला ओबड धोबड मातीचा, परी अंतरी संत नांदती हा महाराष्ट्र आमुचा. या महाराष्ट्रामध्ये वसलेला स्वराज्याची राजधानी रायगड, राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरस्पर्शाने पावन झालेली ही रायगडची नगरी. या रायगडमध्ये वसलेला पेण तालुका, गणपती बाप्पाच्या मूर्तीचं माहेरघर समजलं जाणारं, बोधान चळवळीचे नेतृत्व करणारे विनोबा भावेंच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेली ही पेण तालुक्याची नगरी. आणि या पेण तालुक्याच्या नगरीपासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेला हा आमचा हमरापूर विभाग. आणि या हमरापूर विभागामध्ये आज जोहे गावचं हा अटल करंडक 2025 हा रजनीतील हा तिसरी रात्र. आणि आपण बघतोय की या तिसरी रात्रीमध्ये बिग फाईट्स आपल्याला अनुभवायला मिळतोय. आमच्या बरोबर ती नंतर जोडलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की शर्वरी 11 भाल आणि विपक्ष जितवाई जिते बी या दोन टीम्स दरम्यान ही मॅच सुरू आहे. जितवाई जिते या संघाने इथे नाणेफेक जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 4 षटकांचा खेळ चालू होता आणि 4 षटकांच्या अंती आपण पाहिलं की तब्बल 38 धावसंख्या धावफलकावरती जमवल्या. तुषार वर्तक सारखा चांगला खेळाडू ज्यांनी 10 चेंडूंमध्ये 19 धावा कुठून काढल्या. सागर म्हात्रे सारखा खेळाडू होता, त्यांनी 6 चेंडूंमध्ये 9 धावा कुठून काढल्या. नंतर आलेला कोणत्याच खेळाडूला चांगला खेळ करता आला नाहीये, परंतु धावफलकावरती 38 आहेत. 39 ची गरज असणार आहे जितवाई जिते बी संघाला. इथे सामन्याला जरूर सुरुवात केली जातोय. पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होईल. इथे मात्र क्षेत्ररक्षणाची आरास रचली जातोय आपण बघतोय. येस सर. हॅलो हॅलो. त्यानंतर आमचे परम मित्र वलक गावचे पोलीस सेवेत असणारे रुपेश यांना विनंती करतो मंचावर यायचं आहे. रुपेश कुठे असेल तर विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. O2 सर.
तुषारचा पहिला बॉल फास्ट अँड फ्युरियस. इथे मात्र 3 यष्टींच्या मधोमधला बॉलला खेळून काढलाय. तिथे गॅप आहे 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. वा काय फटका होता. नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. प्रेक्षणीय फटका होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल पुढे सरसावला. क्रॅकिंग कव्हर तिथे पाहायला मिळालं. 2 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिला बॉल पॉवर प्लेचा इथे संपन्न झालाय. आपण बघतोय या वेळचा बॉल इथे मात्र बिग फील होताना पाहतोय. आपण बघतोय की ऑस्ट्रेलियन मानसिकता घेऊन आज भाल संघ मैदानावरती उतरलाय. पडल्यानंतर इथे काटापलट झाला होता. थोडासा अँगल क्रिएट केला होता बॉलने आणि बॉल पडल्यानंतर दोन्ही पंचांकडे जोरदार अपील झाली आहे. परंतु पंचांनी इथे मात्र ती अपील फेटाळून लावली आहे. खूप क्रुशल निर्णय असतात खरं तर हे क्रिकेट मधले. परंतु आमचे नक्कीच दोन्ही क्वालिफाईड पंच मैदानावरती आहेत. या षटकातील दुसरा चेंडू संपन्न झालाय. धावफलकावरती सिंगल आहे. इथे मात्र मोठा फटका आलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता. आपण बघतोय सुशांतने पकडलाय झेल आणि आल्या आल्या इथे मात्र आपण बघतोय मयूर म्हात्रेचा खेळ. इथे मयूरला माघारी जावं लागणार आहे. मयूर हताश आहे, निराश आहे. मैदानावरती थांबणं गरजेचं होतं. या फटक्यांची गरज होती का हा तो स्वतः विचार करतोय आणि अगदी खाली हात मात्र मैदानाच्या बाहेर जातोय आणि संधी इथे डीजेला मिळतोय. मंडल अटल करंडक 2025 आणि याची तिसरी रात्र. या रात्रीमध्ये आजचा दुसरा सामना आपल्या भेटीसाठी येथे सामना 5 षटकांचा आहे. एका बाजूला स्टार इंडियन वळक वर्सेस वीर हनुमान तांबडशेत. आता सामना मी जितेंद्र पाणे सर यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते टॉस करावा. आजच्या दिवसामध्ये आपण त्यांचा आवाजही ऐकू आणि एक लेजंड खेळाडू एक जबरदस्त JW कंपनीमध्ये ते कार्यरत पण आहेत आणि क्रिकेटशी अगदी निगडीत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. दोन्ही टीमला सरांकडून शुभेच्छा. अगदी एक लेजंड खेळाडू क्रिकेट चांगलं खेळलंय आणि यस तुम्ही तिकडं यस तांबडशेत संघाला नाणेफेकीचा निमंत्रण दिलंय, मान दिलाय. टेल टेल इट इज अ टेल आणि नाणेफेक तांबडशेत संघ आपण जिंकलात. या मैदानावर आपण पहिल्यांदा असं मला वाटते या नाईट रजेमध्ये 5 षटकामध्ये किती धावा जमवला आणि काय निर्णय. टॉस जिंकलो पण थोडा डिसिजन पेंडिंग ठेवू. पण चांगला खेळ खेळायचा आम्ही प्रयत्न करू. आणि आमची टीम ही नवीच आहे. फक्त 2 आमच्याकडे अनुभवी प्लेयर आहेत. त्यांच्याकडनं आम्ही शिकू आणि चांगली खेळायचा प्रयत्न करू. यस हे आपलं जोह्याचं मैदान अगदी म्हणजे ग्रुप ग्रंथाचं आपल्या सर्वांचं मैदान आहे. या मैदानावर आज रजनीमध्ये खेळताना हा आयोजन तुम्हाला कसं वाटतं आणि काय सांगू शकता. सुदर्शन मुकुलचं आयोजन दरवर्ष चांगलाच असतो. पेन नगरपालिकेच्या ग्राउंडवर त्यांचं चांगलं असतं आणि नवीन नवीन खेळाडू आम्हाला बघायला भेटत यंगस्टरला. आणि यावर्षी पण असं आपल्या विभागात पहिल्यांदा ठेवलं तर आम्हाला अजून चांगलं वाटतं. या शुभेच्छा. तांबडशेत संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. इकडे मात्र आपण सर थोडं जाऊया. आपण या मैदान आपण भरपूर वेळा खेळलेलं आहे. थोडं डिसिजन पेंडिंग आहे. कसं वाटतं आयोजन आणि काय सांगशील आजच्या या नाईटमध्ये खेळता. आयोजन तर खूप सुंदर आहे. खास करून तिथं खेळण्याची आम्हाला संधी दिली. बालगोटू दादा असेल, आपले गोपीशेठ मुकल असतील, सर्वांचे आम्ही आभार मानतो. तसेच आम्हाला खेळण्याची संधी दिली. प्रथमच नाईट स्पर्धा आम्ही खेळतो यावर्षी. अजूनपर्यंत नाईट स्पर्धा आम्ही खेळलेलो नाही. बघूया प्रयत्न करू कसे खेळायचे ते. या मैदानावर तुम्ही बरेच वेळा खेळले. मागच्या वेळी आमच्या गावाच्या टीमला तुम्ही हरवलेला होता. भरपूर मोठा स्कोअर तयार केला. परंतु या मैदानावर खेळताना काय आनंद होतो. अनुभव म्हणजे तर आता ही नाईट याच्यामध्ये अनुभव तर अजून बघितला नाही. पण देश स्पर्धामध्ये आम्ही इथं चांगला खेळ खेळलो आणि इथं प्रथम क्रमांक पण मारला होता आम्ही मागच्या वर्षी. आता बघ प्रयत्न करू पुढच्या फेरीला. यस वळक संघाचं नाणेफेक हरलेली आहे. डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे. वीर हनुमान तांबडच्या संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. त्यांच्या कॅप्टनने थोडं डिसिजन पेंडिंग ठेवलेलं आहे. परंतु आपल्याला ते कळवतील. जाऊया आपण मात्र इथून टॉस बॉक्समध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये ते शिवाजी म्हात्रे उपस्थित आहेत. यस सर. षटकारानंतर यावेळचा बॉल बघतोय आपण अगदी जमिनीशी झाटत फुटत इथून मात्र पुढे चाललाय. तिथे मात्र वाईडिश लॉंग ऑन मध्ये होता क्षेत्ररक्षक. नक्कीच तिथे पकडला गेला. परंतु त्या अगोदर ते एक भन्नाट फास्ट फ्युरियस आपल्याला षटकार पाहायला मिळाला होता. धावफलकावरती सध्या आपण बघतोय 10 धावसंख्या धावफलकावरती आली आहे.
10 धावसंख्या धावफलकावरती आहे. पहिल्या चेंडू नंतर आपण बघितलं होतं की स्वस्तात अगदी मयूर माघारी गेला होता. त्याच्यानंतर सूरज आला आणि सूरज आणि सौरभ ही जोडी मैदानावरती आहे. सौरभच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला जो नक्कीच मिड विकेटच्या आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून फेकला होता. या षटकाराने धावफलकावरती आता मात्र आकार आले. 10 धावसंख्या धावफलकावरती आहे. आणि आपण जर मॅचचा जर विचार केला तर पहिला षटक मयूरने फेकला होता आणि तिथे सुद्धा मला वाटते भाल टीम्सने पहिल्या षटकामध्ये म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 10 धावसंख्या खर्च केला होता. म्हणजे सामना आता बरोबरीने आहे. म्हणजे विजयासाठी जरी 39 धावांची गरज जरी असली तरी सुद्धा इथे मात्र 10 धावसंख्या खर्च झाल्यात. येणारे आता 18 चेंडू आणि तब्बल 29 धावांची गरज असणार आहे. हा समीकरण असणार आहे. कविराज पाटील माझ्या बरोबरती आहे. 24 लाईव्हची इव्हेंटची टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले संपल्यानंतर इथे मात्र आपण क्षेत्ररक्षणाची जमावट बघतोय की आता मुक्तपणे क्षेत्ररक्षण करण्याची संधी भाल संघाला असणार आहे. तर समोर असणाऱ्या जितू आई जिते संघाचा आपण बघतोय तो म्हणजेच आणि एक जबरदस्त खेळाडू आणि सध्या पोलीस मध्ये जे कार्यरत आहेत ते आमचे रुपेश भाई यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर या अगदी सन्मानानं. कारण गावदी जोळे जास्कावर रुपेशजी यांचं खूप प्रेम आहे आणि त्यांनी क्रिकेटही चांगला खेळलेला आहे. ते रुपेशजी पोलीस जे कार्यरत आहेत पडेलमध्ये त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर या. सौरभ म्हात्रे इज अ बॅक टू द डग आउट. खूप चांगला प्रयत्न त्याचा होता परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये आणि अपयशी होऊन भाई एक मिनिट इकडे बघा, माफ करा, सॉरी, मला रुपेशची आठवण आली. अगदी आमचे लखन जे पोलीस आहेत जे कार्यरत त्यांना विनंती असेल लखनजी यांना की आपण आमच्या व्यासपीठावर या अगदी सन्मानानं या. कारण गावातील जोळे टुर्नामेंट जेव्हा डेची पेंटच्या मैदानावर आम्ही चालू केली तेव्हापासून त्यांचा सपोर्ट आम्हाला नेहमी आहे. आज लखनजी जे ट्रॉफिक पोलीस म्हणून आहेत आणि अगदी ज्यांचं खरं सर्वांना नितांत प्रेम आहे, दोस्तीतील दुनियातील राजा माणूस आणि क्रिकेटशी निगडीत असलेलं व्यक्तिमत्व आणि सध्या जरी पोलीस कार्यरत असले तरी मात्र क्रिकेटवर नितांत. वेलकम, स्वागत. नक्कीच सर. सदरक्षणाय खल निग्रहणाय असं नक्कीच पोलिसांचं हे ब्रुदवाक्य आहे आपलं पोलीस बंधूंचं. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या पोलीस बंधूंचं खरं तर कौतुक असणार आहे आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या असं आम्ही तुम्हाला जरूर आव्हान करतोय. आपण बघतोय सध्याची स्थिती काय झाली आहे मैदानावरती. इथे मात्र भाल संघाने आपली विलखा घालायला सुरुवात केलेली आहे. कारण दोन खेळाडू माघारी गेलेत. 10 धावसंख्या धावफलकावरती आहे. यावेळेचा अजून एक चांगला दर्जेदार चेंडू होता. भिरकावून मागे ऑन साईडला क्लिअर करायचं होतं. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने भिरकावायचा प्रयत्न झाला खरा परंतु प्रथमेशला तिथे यश मिळत नाहीये. सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. आपण बघतोय सुशांत म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आलाय. उंच पुरा गोलंदाज आहे. खरं तर याही खेळाडूचं कौतुक करावं लागेल. खूप कमी वेळामध्ये या खेळाडूने आपली प्रतिभा सिद्ध केलेली आहे. कारण नेहमीच सागर असेल किंवा नक्कीच राहुल असेल, नक्कीच आमचा आग्या असेल किंवा आमचं जरूर आपण बघतोय की साई असेल, या खेळाडूंवरती सातत्याने चांगला खेळ त्याचा झालाय. कारण राहुल सारखा चांगला गोलंदाज असताना सुद्धा पुन्हा सुशांतला नेहमीच तिथे स्ट्राईक दिली. जयेश सीताराम पाटील वलक या गावाचे आहेत. नवीन पोलीस सेवक कार्यरत आहेत. त्यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे. नवीनच महाराष्ट्र पोलीस रुजू झाले ते त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचं आहे. या आमचे सुदर्शन मोकल. येस, फुल टॉस बॉल पाहायला मिळाला. थोडासा हाईट फॅक्टर पाहायला मिळाला आणि येस इट इज अ नो बॉल. पंचांकडून इथून आपल्याला इशारा आलाय की हा नो बॉल आहे. इथे मात्र नो बॉल. येस, टीव्ही अंपायरची इथे मदत असेल आणि मी विनंती असेल की आमचे तिसरे अंपायर हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. नो चेंडू आणि आमचे बंटी दादा सुद्धा आहेत. आणि हनुमान नाईक आणि बंटी दादा म्हटलं की मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला पंचांची भूमिका पाहायला मिळत आहेत. येस, इट इज अ नो बॉल. इट इज अ नो बॉल. येस, आपण बघतोय आदरणीय जयेश सीताराम पाटील सर इथे उपस्थित झालेले आहेत. वलक आणि नवीन पोलीस सेवेमध्ये रुजू झालेले आहेत. तर साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. राजेश म्हात्रे कानोबा. अरे बापरे, आमचे कानोबा गावचे सुपुत्र राजेश म्हात्रे आणि कन्या क्रिकेट संघाचे जुने जागते खेळाडू आणि प्रेमचंद दादा सुद्धा इथे उपस्थित आहेत. दादा आपणास सुद्धा विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे. आपण बघतोय नो चेंडू आलाय. फ्री हिटची संधी असणार आहे. उघडे डोले बघा नीट. चेंडू आहे फ्री हिट. मारील का एक मोठा हिट प्रथमेश. यावेळचा चेंडू पुढे सरसावतोय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्लिअर केलाय. चांगला ड्राईव्ह तिथे पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे. आता मात्र वाटाघाटी सुरुवात झालेल्या आहेत.
एका बाजूला भाल टीम अग्रेसिव्ह झाली आहे तर दुसऱ्या बाजूला जीते आई जीते बी टीम्स आपल्याला बघतोय संघर्षाला सुरुवात झालेली आहे. संघर्ष दोघांकडून पेटलेला आहे, कोणीही ते हार मानायला तयार नाहीये बघा तिथे. आणि आता मात्र प्रयत्न शर्तीचे चालू आहेत. आपण बघतोय जितू आई जिते बी संघाचे, जिथे महत्वाचे दोन खेळाडू माघारी परतलेत, परंतु इथे मात्र हार मानण्यासाठी ते तयार नाही आहेत. कारण समोर आता मात्र सुशांतच्या समोर असणारा बघतोय आपण सूरज म्हात्रे. बी गाफील तिथे झाली आहे. आपण बघतोय शरीरावरती चेंडू आदळलाय तिथे आणि तिथे मात्र आपण बघतोय लेग बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल तिथे कंप्लीट होईल आणि सिंगलने पुढे सरसावतोय. धावफलकावरती 15 आल्यात, 15 धावसंख्या धावफलकावरती आलेल्या आहेत. आपण बघतोय दुसरा षटक सुशांतच्या हातामध्ये दिला, कारण सुशांतकडे अनुभव नाहीये परंतु त्याच्याकडे युवा जोश जरूर आहे आणि तो युवा जोश खरं तर त्यांनी मैदानावरती दाखवलाय. कारण महत्वाचे 2 विकेट गेलेले असताना मात्र 15 धावसंख्या धावफलकावरती आहेत. यावेळेचा बघतोय आपण घुटना टेक तमाशा देख, बॉलला फेकून दिला वाईडिश लॉंग ऑफ मध्ये, सिंगल कंप्लीट दुसऱ्यासाठी निघालेत. तिथे मात्र काय घडलंय, पंचांचा निर्णय येणं आमच्याकडे ख्वाहिश आहे. जरूर आपण बघतोय योगेश मुकेल साहेब PW इंजिनियर आणि साहेबांचं सुद्धा इथे मनपूर्वक सहर्ष स्वागत. अटल करंडक चषक 2025 मध्ये आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. मान्यवरांची मांदी व्यासपीठावरती येताना बघतोय अनेक मान्यवर आज दिवस रात्रभरामध्ये आपली उपस्थिती नोंदवतील. आपण बघतोय आमचे छोटे मोठे सगळे व्यावसायिक सुद्धा इथे उपस्थित आहे. यावेळचा फटका 440 व्होल्टचा झटका प्रथमेशने दिलाय. इथे मात्र सुशांतला झटका येतोय, हाय हॅन्डसम षटका. बघतोय आपण 8 मिनिटांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की 15 मिनिटांमध्ये तिसरा षटक फेकणं आहे, त्यामुळे आता रणनीती आखायला सुरुवात झालेली आहे. छोटीशी टीम मीटिंग सुद्धा झाली, 11 खेळाडू एकत्र आलेत. पुढे काय करायचं आहे, कारण धावफलकावरची सध्या आपण बघतोय 23 धावसंख्या आलेल्या आहेत आणि येणाऱ्या चेंडूमध्ये 12 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज असणार आहे. गोलंदाज क्रमांक 3 कोणासाठी आणला जाईल हा विचार करावा लागणार आहे, कारण 2 महत्वाचे खेळाडू गेल्यानंतर मैदानावरती असं वाटलं होतं की जितवाई जिते संघ इथे हार मानेल, परंतु 10 नंबरचे जर्सी परिधान केलेला सूरज आहे आणि त्याच्या साथीला ज्याने शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला हा उंचपुरा खेळाडू प्रथमेश गावंड सुद्धा मैदानावरती आहे. त्यामुळे हे 2 खेळाडू जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत इथे जितवाई जिते संघ हार मानण्याच्या इराद्यामध्ये नसणार आहे. त्यामुळे येणारा तिसरा षटक इथे काय प्रभाव टाकू शकेल. एक नवीन गोलंदाजी मार्कवर एक युवा खेळाडू गोलंदाज ईश्वर म्हात्रे या खेळाडूला आमंत्रित केले. राऊंड द विकेट इथे मात्र आपण बघतोय येण्याचा मनसुबा आहे त्याचा. डावखुरा फलंदाज सूरज आहे तिथे. सूरजने या अगोदर ती आपण बघितलं होतं चांगली कॅच सुद्धा पकडली होती, परंतु इथे मॅच पकडण्यासाठी आता फलंदाजी करावी लागणार आहे. वाईडिश लॉंग ऑन, मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे ईश्वर म्हात्रे. चांगला बॉल, फटका चांगला आहे, देखना आहे. तिथे मात्र बॉल चाललाय आर पार, सीमारेषा पार, मिळतील धावा. इथे मात्र 6-6-6. इथे चेंज झाले. येणारे 11 चेंडू आणि फक्त 10 धावांची गरज असणार आहे. त्यामुळे आता राहुल पुन्हा एकदा ईश्वरच्या जवळ गेलाय. यस, विकेट जर आलीच तर 555 रुपये भरत म्हात्रेंच्याकडून दिलं जाणार आहे. भरत म्हात्रेंचं ATM इथं खुलं झालंय, परंतु भाल टीम काय करणार आहे. यावेळेचा चांगला चेंडू होता तिथे, फास्ट अँड फ्युरियस कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. सागर कडून थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली, चुकी झाली तिथे, परंतु एक सिंगल जरूर आली आहे. सिंगल आल्यानंतर ईश्वरने त्याला सुद्धा सेक हँड केलंय, कारण पाहिलं होतं की अगदी फास्ट अँड फ्युरियस बॉल होता. त्यामुळे अशा प्रकारच्या वेळेला कॅच पकडणं कठीण असतो, परंतु हा कठीण
प्रवास सोपा करण्याचा प्रयत्न सागरचा झाला, सिंगल आली आहे. आता मात्र समीकरण बदलतोय, धावफलकावरती 30 आल्यात, 9 धावांची गरज असणार आहे. स्ट्राईक चेंज झाली आहे. सूरजने इथे षटकार ठोकला, सिंगल घेतली आणि प्रथमेश गावंडला इथे स्ट्राईक दिले. आता मात्र डोक्याचा वापर करावा लागेल जितवाई जिते संघाला, कारण समीकरण सोपं आहे. 2 विकेटसाठी 1111 भरत दादाकडून, परंतु इथे विकेट नाही. षटकारासाठी पैसे लावा, कारण इथे मात्र आता प्रथमेश थांबण्याचं नाव घेत नाहीये, कारण एक्सिलेंट अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी माइंड ब्लोइंग फटका त्याच्या बॅट मधून आलाय आणि वाईडिश लॉंग आर्मच्या डोक्यावरून षटकार ऑन द राईस. विजय होऊन जाऊ द्या. नक्कीच आपण बघतोय आणि खूप चांगलं सुरेख असं गाणं आपल्याला वाजवायला दिसतोय. थोडंसं डीप मध्ये प्रोटेक्शन सजवण्यात आलेलं आहे, कारण 3 धावांची गरज असणार आहे. नवीन खेळाडू पुन्हा एकदा सूरज म्हात्रे आलेला आहे. यावेळचा बॉल फिरलाय तिथे आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करतोय आणि हा महेंद्रसिंग धोनी स्टाईल विजयाचा चौकार इथे मात्र आपण बघतोय. ते म्हणजेच जितवाई जिते बी संघ इथे विजयी झालाय. विजय संघाचे अभिनंदन आणि शर्वरी 11 भाल या संघाचं नक्कीच इथे आभार मानतो.